भाजी घ्या भाजी. तर ही आहे लाल भाजी. केवढी झाली बघा, केवढी मोठी रोपं आहेत बघा. ही ठेवून देणार गणपतीच्या वेळेसाठी. त्यावेळी ऋषीच्या भाजीसाठी त्याचे देठ लागतात ना लाल भाजीचे, त्यावेळी ती उपयोगी पडेल. आता ही इथली लाल भाजी मी काढते. मुळासकटच काढायची. आता इथे परत हा सगळा एरिया साफ करून आपल्याला इथे हळदीची लागवड करायची. आपण बियाणं बघितलं, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आहे. तर त्याची पूर्ण मशागत करणार या एरियाची. गोळ भाजी पौष्टिक आणि औषधी असते ती. एकच आली. पण लाल भाजीची बिया आपल्या तशा पण ऑनलाईन अवेलेबल होतात किंवा नर्सरीमध्ये जाऊन पण तुम्ही विकत घेऊ शकता बिया. आणि घरी होम टेरेस किंवा छोटंसं आपलं जरी बाल्कनीमध्ये जरी तुम्ही एखाद्या पॉटमध्ये लावलं तरी छान भाजी येते. आणि एक वेळची तुमची भाजी होईल ऑर्गॅनिकली. कारण आपण घरामध्ये बऱ्यापैकी तांदळाचं पाणी म्हणा किंवा भाजी स्वच्छ केलेलं पाणी किंवा इतरही असं काही पण त्या खत म्हणून वापरू शकतो. आणि ऑर्गॅनिक एकदम असं आपल्याला भाजी घरच्या घरी अवेलेबल होते. तुम्ही नक्की ट्राय करा. आता एवढी भाजी अशी एक जोडी साधारण मार्केटमध्ये 20 रुपयाला मिळतात. थोडे अजून याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड असतात. थोडे बरेचसं असं गवत ॲड करून देतात ते आपल्याला जेव्हा आपण उघडतो ते. ही अशी आहे भाजी. तर चला भेटू पुन्हा.